नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती यातील पद्य विभागातील कविता 6वी वस्तू कवितेचा भावार्थ आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. के क्लास एज्युकेशन बाय श्री कल्याण सोनवणे सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी काव्यविश्वातील वस्तू ही कविता या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत, जिचे कवी आहेत द भा धामनसकर. तर या कवितेचा अल्पसा हा कवीचा परिचय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या पाठाचे जे कवी आहेत द भा धामनसकर यांचा अल्पसा परिचय बघा. द भा धामनसकर हे मराठी साहित्य विश्वातील एक नामांकित असे कवी. जिथे न पोचे रवी तिथे पोचे कवी असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं असे म्हणजे द भा धामनसकर, ज्यांनी काव्यविश्वामध्ये एक स्वतःची प्रतिभा उमटवलेली आहे. स्वतःच्या लेखणीने मराठी साहित्य विश्वामध्ये एक वेगळंच वळण ज्यांनी आपल्या काव्यविश्वामध्ये निर्माण केलेलं आहे. असे हे प्रसिद्ध असे कवी की ज्यांच्या काव्यामध्ये भावत्कुटता, चिंतनशीलता, प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कविता आपल्याला या ठिकाणी जाणवतात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं काव्यलेखन केलेलं आहे, तर ते आपण आता या ठिकाणी बघू. त्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे कविता दशकांची हा 1980 साली प्रथम त्यांचा संग्रह त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला. त्यानंतर प्राजक्ताचे संदर्भ हा एक त्यांच्या वाचकांनी विशेष ज्याला प्रसिद्धी दिली, वाचकांनी ज्याला खूप डोक्यावर घेतलं अशा प्रकारचं एक काव्य त्या ठिकाणी त्यांचं प्रसिद्ध झालं. बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहे. अशा एका अत्यंत मराठी साहित्य विश्वामध्ये ज्यांनी आपला एक वेगळा असा ठसा उमटवलेला आहे अशा काव्य प्रतिभावंत द भा धामनसकर यांच्याविषयी आपण थोडक्यात परिचय बघितला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वस्तू या ठिकाणी आता आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या कवितेचा अभ्यास करणार आहोत ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कारण आजपर्यंत आपण जेवढ्या काही कविता अभ्यासत आहोत त्या कविता म्हणजे उपमा अलंकार किंवा अलंकारिक भाषा ज्यामध्ये असते, या व्यतिरिक्त एक वेगळ्या वळणाची, एका वेगळ्या पद्धतीची कविता, ह्या मुक्तछंद प्रकारातील कविता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. कोणत्याही निर्जीव वस्तूची मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर वस्तू या कवितेची एक मध्यवर्ती कल्पना जर आपण अभ्यासली तर आपल्या असं लक्षात येईल की निर्जीव वस्तूंना ही काय असतं, मानवी भावना असते आणि ती आपण सरदहेपणे समजून घ्यायला हवी. वस्तू वापरताना त्याचे मोल जाणावे, जपावे, वस्तूंशी असलेला स्नेहभाव जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते, त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या कवितेतून या ठिकाणी कवी द भा धामनसकर या ठिकाणी आपल्याला देतात की प्रत्येक वस्तू ही माणसाशी त्याचं एक नातं जोडलेलं असतं. मग ती वस्तू किती अनमोल ठरते माणसाच्या जीवनामध्ये. वस्तू माणसाला काय करते तर दीर्घकाळ त्याला साथ देत असते. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट असं नातं तयार होतं, कारण त्यांचा संपर्क, त्यांच्याशी जो वेळ त्या ठिकाणी व्यतीत केलेला असतो त्या वेळेची ती आठवण असते, ती स्मरण असते. ते स्मरणशीलता त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केले जातात. जसं आजही बघतो की अगदी त्या शतकामधील म्हणजे आपण जर बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आजही पुराण वस्तू, आजही त्यांची ती भवानी तलवार आजही आम्हाला संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचं कारण काय? कारण ती वस्तू त्यांनी जीवापाड जपली होती आणि म्हणून माणूस, प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांचा निकटचा संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा की जसं तुम्ही आता विद्यार्थी म्हटलं की त्याचा कुठली वस्तू त्याच्या संपर्कात असते, त्याची पेन, त्याची वही, त्याचं पुस्तक,
त्याचं दप्तर आहे की नाही, त्याची शाळा, त्याचा बसण्याचा तो रोजचा बेंच, या सगळ्या त्याच्या जीवनातील काय आहे, निकटच्या काय आहेत, वस्तू आहे. आणि यांच्याशी त्या विद्यार्थ्याशी काय असतं, एक नातं असतं. तसंच बघा तुमच्या घरी सुद्धा तुमची आई, तुमच्या आईच्या संपर्कात जेवढ्या काही घरातील वस्तू असतात ना, अगदी मग ते छोट्या असतात, त्या आपल्याला जरी छोट्या वाटत असल्या परंतु आईच्या भावविश्वातल्या त्या वस्तू असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीशी, वस्तूशी प्रत्येक व्यक्तीचं काय असतं, नातं असतं. आणि ते नातंच या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न कवी द.भा. धामणसकर या ठिकाणी करतात, की वस्तूंनाही काय असतात, भावभावना असतात. हे समजून जर आपण त्या वस्तू जर वापरल्या, त्या वस्तूशी जर आपण तो स्नेह जपला, तर निश्चितच काय होईल, निश्चितच त्याविषयी एक वेगळा असा आपला आणि त्यांचा काय होईल, जिव्हाळ्याचा असा संबंध येईल. त्यांच्याविषयी एक कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या कवितेतूनच आपल्याला मिळते आहे. आणि म्हणून वस्तू या कवितेमधून एक निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते, ती आपण सरधैपणे जपायला हवी. हेच या ठिकाणी या वस्तूचं मोल कवी या कवितेतून आपल्याला कृतज्ञता भाव वस्तूविषयी जपताना एक अनमोल असा संदेश या ठिकाणी द.भा. धामणसकर या ठिकाणी देतात. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा नेमकी भावार्थ कसा आहे. अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे. वस्तूंनाही जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. बघा किती सुंदर असं विवेचन या ठिकाणी कवी द.भा. धामणसकर करतात, की ते म्हणतात की वस्तू कशा हाताळव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे त्यांच्याशी वागू नये. बघा त्यानंतर काय म्हणतात ते, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. बघा काय सांगतात ते, की वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो. कदाचित वस्तूंना मन नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागलो तर त्या वस्तूंनाही काय होतो, प्रचंड आनंद होतो. कारण ती वस्तू माझ्या रोजच्या जीवनातील, माझ्या संपर्कातील असते. आणि वस्तूला जर आपण त्या संवेदनेने, की तिच्यात जीव आहे, तिच्यात भाव आहे, त्या भावयुक्त नजरेने जर आम्ही त्या वस्तूला जर हाताळलं तर एक वेगळीच संवेदनशीलता त्या ठिकाणी आपल्याला काय होते, त्या वस्तूतून जाणवते. बघा या ठिकाणी नेमकी याचं जर असे सौंदर्य आपण जर बघितलं तर वस्तू या कवितेतून कवी द.भा. धामणसकर मग काय सांगतात, की निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राण्यामात्रासारख्या भावना असतात, या संवेदनशील असतात. हेच बिंबवण्याचा प्रयत्न कवी या ठिकाणी आपल्याला करत आहेत. बघा पुढे, वस्तू निखालसच सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. बघा किती सुंदर असं या ठिकाणी विवेचन करताना ते सांगतात, की निखालस म्हणजे अगदी खरे, की जर त्या वस्तूला खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात, त्या आपल्या चाकर असतात, आपल्या सेवक असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा देवा, बरोबरीचा स्नेहभाव सन्मान देवा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते, त्यांना तुमच्याबरोबर राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाही. फक्त त्यांची काय मागणी असते तर बघा पुढं, वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीनं त्यांना आपण काय दिला पाहिजे, मग मान दिला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. बघा किती व्यवस्थितरित्या या ठिकाणी ते सांगतात, की मग वस्तूला काय अपेक्षा आहे, आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्यांना, तर त्यांना तुमच्याबरोबर राहायचं असतं. त्या स्वतःला वेगळं मानत नाही, फक्त त्यांना नेमलेल्या व मांडलेल्या जागेवरून न हटवण्याचं त्यांना काय द्यायचं असतं, आपण आश्वासन द्यायचं असतं. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते, त्यांचा स्नेहभाव जडलेला असतो. आणि ते जे आपुलकीचे बंधन असते तेच आपल्याला काय करायचे आहे, त्याला जपायचं आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. बघा जसं आपल्याला प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्त्व कळतं की नाही, आपण प्रत्येकजण स्वच्छता पाळतो की नाही जीवनामध्ये, अगदी त्याच पद्धतीनं, अगदी तसंच
माणसांनाही काय करतं, वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्याला आपण लावू नये. वस्तूंनाही स्वतःची प्रचंड आवड असते, स्वच्छतेची प्रचंड आवड असते. त्यांनाही वाटतं की त्यांना मान देणे, त्यांचा आदर करणे, त्यांचा सन्मान देणे, त्यांना हमी देणे म्हणजे काय, की त्यांना आपण आश्वासन दिलं पाहिजे, हो आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने जमू. हे हातांनाही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जीवापाड जपावे. जीवापाड जपणे म्हणजे काय करणे, की अगदी आपल्या मनातून त्या ठिकाणी आपल्या याच्यापेक्षाही जास्त त्यांना जीव लावणे, त्यांची काळजी घ्यावी. क्वचितच त्यांचे खूप लाडही करावेत. एखाद्या लहान गोजीरवाण्या बाळकासारखं त्यांची काळजी घ्यावी. जसं आपण बघतो की आपल्या कुटुंबामध्ये जो छोटा सदस्य असतो, जे छोटं बाळ असतं, त्याची आई जशी परिपूर्णरित्या पूर्ण काळजी घेत असते, अगदी त्याच पद्धतीने आम्हाला कोणाला जपायचंय, तर आम्हाला आमच्या सहवासामध्ये आलेल्या कोणाला जपायचंय, तर त्या वस्तूला जपायचंय. आणि म्हणून बघा पुढं काय म्हणतात ते, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यांना जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा मग काय करायचंय आम्हाला, कारण भविष्य काळात आम्हाला त्यांना आश्वासन द्यायचंय की आम्ही तुम्हाला बालकाप्रमाणे ते जपूच, पण याच वस्तू आपण आपलं प्रेम, स्नेह, जिव्हाळा हा त्यांच्याशी काय करायचा, आपल्याला निरंतर टिकवायचा आहे. हे स्नेहसंबंध आम्हाला कायमस्वरूपी टिकवायचे, नंतरच्या काळातही आपण त्यांच्या सहवासात कायमस्वरूपी राहायचंय. आणि शेवटी बघा कवी या ठिकाणी काय सांगतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा किती सुंदर विवेचन या ठिकाणी कवींनी केलेलं आहे की माणसासारखंच वस्तूनेही आयुष्य संपते, मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. बघा की आपण जसं की प्रत्येक माणसाचा एक निश्चित दिवस असतो, एक शेवट असतो, परंतु त्याला आपण विधिवत वाट लावतो, त्याच्या सर्व गोष्टी आपण पूर्ण करतो, परंतु त्याला जसं आपण भावपूर्ण निरोप देतो त्या व्यक्तीला, तसं वस्तूसुद्धा, त्या वस्तूला सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, तितकं जपलं पाहिजे. त्याप्रमाणे वस्तूचंही आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून काय करतो, हलवतो. तेव्हा माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वस्तूमुळे माझं जीवन घडलं, माझ्या जीवनामध्ये जी वस्तू माझ्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये जी मला उपयोगी पडली, मग मी आता तिला माझ्या डोळ्यापासून बाजूला हटवता कामा नाही, तर मी त्यांनाही काय केलं पाहिजे, मग मी एकच लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी की मी त्यांनाही कृतज्ञतापूर्वक काय द्यायचं आहे, मग मला की त्या वस्तूची किंमत, तिचं काम संपलं मी तिला फेकून द्यायचं आहे का, तर नाही, तर त्यांनाही मी काय करेल, कृतज्ञतापूर्वक त्यांना मी निरोप मला द्यायचा आहे. आणि हा निरोप त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा, की नेहमीच त्यांच्या संपर्कात राहून आम्हाला त्यांचा जो भाव आहे तो जपायचा आहे. कारण या ठिकाणी वस्तूची कविता आहे ही भरून आलेलं आकाश या त्यांच्या एका काव्यसंग्रहामधून वस्तू नामक या ठिकाणी जे छोटंसं पद्य आम्हाला अभ्यासाला या ठिकाणी दिलेलं आहे. कारण यातून त्यांना फक्त एकच संदेश द्यायचा आहे की निर्जीव वस्तूंना ही काय असते, मग तर मानवी भावना असते, आणि ती फक्त आपण काय करायचंय, तर सहृदय पद्धतीने जर आपण ती समजून घेतली, मग वस्तू वापरताना त्याचं मोल जाणावं, त्याचं जपावं, आणि वस्तूंशी असलेला स्नेह जोपासावा. त्यांचं आयुष्य ही कसं आहे, माणसासारखंच संवेदनशील असतं, त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या कवितेतून कवींनी आपल्याला दिलेली आहे. आणि ही शिकवण विद्यार्थी मित्रांनो निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. आणि ही कविता या ठिकाणी निश्चितच तुम्हाला काय केली असेल, समजली असेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण ज्या वस्तू नामक कवितेचा भावार्थ या ठिकाणी पाहिला, तर अशा वेगवेगळ्या मराठी कुमार भारती यातील वेगवेगळे पद्य गद्य आपल्याला अभ्यासायचे आहेत. निश्चितच ही कविता तुम्हाला आवडली असेल, आणि यासारख्या अनेक कविता, अनेक पाठ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.